बाहेरच्या देशात जाऊन करतात ना अजूनही लिव्हिंग डोनर? हो, म्हणजे काही ठिकाणी ते लीगल आहे आणि त्यामुळे तुम्ही पैसे देऊन तुम्हाला किडनी मिळू शकते हेल्दी माणसाची. त्याच्यावर बरेच आर्ग्युमेंट्स. काही लोक म्हणतात एखाद्या व्यक्तीला जर द्यायची असली बाय चॉईस तर देऊ द्यावी असं, पण आपल्या देशात ते तसं लिगल नाही आहे. कारण त्याचं मिसयूज होऊ शकतो. म्हणजे समवन कॅन बी प्रेशराइज्ड की तू देस आता का, असंही होऊ शकतं. त्यामुळे पण सगळ्याच्या बाबतीत दोन्ही बाजू असतातच. म्हणजे लोक त्याच्यावरून मार्ग काढतातच काहीतरी. पण लिगल ट्रान्सप्लांटेशन हे फार चांगलं ऑप्शन आहे. लोकांनी अजून करायला पाहिजे मला वाटतं. कारण तो जो डायलिसिसचा जो आयुष्यभरचा त्रास आहे, खर्च, आणि ती फ्रिक्वेन्सी पण वाढत जाते ना. आणि ते ही म्हणाली तसं की ते नुसतं इम्प्युअर काढायच्या गोष्टी आणि त्या पुन्हा जमा होणार, त्यामुळे ते काही मार्ग नाही. पण तसं कॅडेव्हेरिक किंवा ब्रेनडेड मिळालं पाहिजे ना. ते मिळत नाही. मग ते म्हणूनच मिळत लाईव्ह नाही. डोनेशनचं महत्त्व याच्यासाठीच आहे. म्हणून एक संस्था आहे, मी त्यांचं फार सुंदर आहे ते ब्रीदवाक्य की प्लीज डोंट टेक युअर ऑर्गन्स टू हेवन फॉर गॉड नोज दे आर नीडेड हिअर. म्हणजे ज्यांचा देवावर विश्वास आहे त्यांना पण हे अपील होईल, नसेल त्यांना पण अपील होईल की ते तुम्ही वेस्ट करताय अक्षरशः. आणि किती जुन्या पिढीतले माझ्याहून सिनियर बरेच लोक, आता परवाच मी एकांची केस ऐकली, ते 90 वर्षाचे होते, त्यांनी देहदान केलेलं आहे. म्हणजे बघा ना, म्हणजे अदरवाईज मेडिकल कॉलेजेस चालणार कशी? तर हे आपण करायला पाहिजे. आणि याच्यासाठी मग मला वाटतं की बायोलॉजिकली थोडीसा अवेअरनेस पाहिजे की काही राहत नाही. म्हणजे तर ते कोणाला तरी उपयोगी पडलं तर 14 का काहीतरी मला वाटतं ऑर्गन्स वापरता येतात. खूप सारं, म्हणजे अगदी हार्ट, लंग्स, सगळं लिव्हर सगळंच. 2 किडनीज म्हणजे 2 पेशंट, 2 डोळे म्हणजे 2 पेशंटला दृष्टी येते. असं खूप लोक. पॅनक्रियाज आहे, लिव्हर आहे, लंग्स आहेत, डोळे आहेत, हल्ली म्हणे टिश्यूज आणि बोन मॅरो, स्किन आहे, स्किन तर आहेच. खूप सारं. म्हणजे डोनेशन एकतर आपण आपल्या हिंदू धर्मात पण आहेच आहे की दान देणं म्हणजे आपण, आणि हे सर्वोच्च दान आहे. सर्वोच्च दान आहे. आणि त्यासाठी लोकांमध्ये जागृती पाहिजे. आणि जागृती कशासाठी? तर बऱ्याच अंधश्रद्धा असतात, बरेच काहीतरी गैरसमज असतात, धारणा असतात काही की मी असं केलं की असं होईल, चित्रविचित्र आपण ऐकतोच ना. आणि शिवाय मला असं वाटतं की असा पण एक विचार असतो लोकांचा की जर मी एखादी गोष्ट विकत घेऊ शकत असेल, जे तुम्ही म्हणालात की रॅकेट आहे वगैरे, किंवा बाहेरच्या देशात जाऊन, तर मी असं ऐकलेलं आहे की आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये जाऊन करतात लोक. किती खर्च असतो त्याला? एक्झॅक्ट मी सांगू नाही शकणार, पण साधारणतः 10 वर्षापूर्वी जे काही मी ऐकलं होतं, कारण हे सगळ्या चौकशी करताना, तर साधारण 20 लाख रुपये तेव्हा खर्च होता. आणि तुम्ही जाऊन घेऊ शकता, किडनी विकत घेऊ शकता. हां, आणि ते सुद्धा प्रॉपर रजिस्ट्रेशन वगैरे आहे. म्हणजे त्यांचं लिगलच आहे ते, तिथे काही असं लपून करावं नाही लागत. ते तेव्हा तरी लिगलीच होतं अलाउड असं. आम्हाला करतात. कोणीतरी सजेस्ट केलं होतं की हे पॉसिबल आहे, पण आम्ही काही ते परसू नाही केलं. आम्हाला शक्यतो लाईव्ह डोनर पाहिजे होता ज्याची बॅकग्राऊंड आम्हाला माहिती आहे. म्हणजे हेल्थ बॅकग्राऊंड. हां, हेल्थ म्हणजे जेनेटिक रफली, बट ओव्हरऑल हेल्थ असं. म्हणून ते आम्ही तो ऑप्शन त्याचा कधी विचारच केला नाही. म्हणजे खूप छान. आणि तुम्ही तो खूप लवकर पण निर्णय घेतला, खूप लवकर. त्याचा फार फायदा झाला. तुम्ही लवकर घ्यायला पाहिजे निर्णय. म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं डिसेंबरमध्ये, आणि मेमध्ये माझं झालं ना, सर्जरी पण झाली. तुम्ही ते जितकं डिले कराल तेवढे तुमची तब्येत खराब होत जाते. म्हणजे शेवटी पोस्ट ऑपरेटिव्ह त्याच्यातून बाहेर यायला तुम्ही जितके हेल्दी तेवढं चांगलंच ना. आणि डोनरही कोण असेल तो म्हाताराच होत असेल ॲज एज प्रोग्रेसेस. त्यामुळे हां, म्हणजे जे तुम्ही कॅडेव्हेरिक म्हणता, ब्रेन डेड म्हणतात, ते पण साधारण ओल्ड असते की ते यंग असतात, ते ऍक्सिडेंट विक्टिम्स असतात. अच्छा, म्हणजे त्यांची किडनी हेल्दी असते. युजली दीज आर अनफॉर्च्युनेट 2 व्हीलर ऍक्सिडेंट्स किंवा याच्यातले असतात ना, ते कोमात जातात, मग ब्रेन डेड डिक्लेअर झाले की मग त्यांच्यावर, पण त्यांचे पेरेंट्स आता देत आहेत. ते पण काही सोपं काम नाही आहे, म्हणजे कोणाला तरीच द्यायचं. आणि ते पण ते असा पण विचार करतात की माझा मुलगा किंवा मुलगी त्या स्वरूपात जिवंत आहेत अजून. ते पॉझिटिव्ह गोष्ट बघितली तर आहे, खरं आहे. म्हणजे नाही, पण मला असं वाटतं की प्रत्येकाने हे डोनेशन जे आहे ते खूप सिरियसली त्याचा विचार करायला हवा. आणि प्रत्येकाने तो फॉर्म भरून ठेवायला हवा. आणि नुसतं फॉर्म भरून भागत नाही, तर त्या फॅमिलीनी नंतर मला माहिती पाहिजे वाटतं की हे लगेच कळवायचं आहे म्हणून. हे फार महत्वाचं आहे.
ती प्रोसिजर असते ना की हो. लगेचच त्या जवळच्या सेंटरला कळवायचं हो. आणि काही तासांमध्येच ते सगळं करायला लागतं. अगदी बरोबर. आणि कितीही म्हटलं तरी ती शेवटी ती डिसेक्शन होणार, हो. त्याच्यातनं ऑर्गन्स काढले जाणार. मला वाटतं ह्याच्यासाठी सुद्धा फॅमिलीची तयारी पाहिजे तयारी मानसिक. पाहिजे. बरोबर त्यामुळे आहे. हा जो ओनस आहे की एखाद्याने नुसता फॉर्म भरून होत नाही, तर त्याच्यानंतर त्या त्यांनी त्याच्या फॅमिलीनी फॅमिलीला काउन्सिल केलं पाहिजे, त्यांना सांगायला पाहिजे की ही खरी माझी इच्छा आहे, हे केलं तर मला शांती लाभेल. जर त्यांचा विश्वास असला तरच ते करतील, नाहीतर त्यांच्या कर्मकांडासाठी म्हणजे त्या 10-12 मध्ये जे कर्मकांड हो करतात ना. त्याच्यापेक्षा हे तुम्ही जर केलं तर त्याच्या आत्म्याला शांती आणि लाभेल. हे असं काही केलं तर 10-12 नाही, अनेक वर्ष ती व्यक्ती तुमच्याबरोबर राहील. खरंय, खरंय. असा विचार केला तरच ते शक्य. आणि ते होतं म्हणजे एखाद्याचा डोळा आहे अजून आणि ती व्यक्ती अजून बघते, फिलिंग खूप छान आहे. म्हणजे ज्यांचा याच्यावर विश्वास आहे त्यांचा. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.